तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आपण कालच्या व्हिडिओमध्ये टेन्स म्हणजे नेमकं काय, टेन्सचे प्रकार कुठले असतात, उपप्रकार कुठले असतात आणि टेन्स शिकण्यासाठी आपल्याला बेसिकली कुठल्या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं होतं. आज तुम्हाला एकाच चार्टमध्ये सगळ्या 12 टेन्सचे फॉर्म्युले कशा पद्धतीने शिकता येतील. आता हे 12 फॉर्म्युले एकाच वेळी सांगण्याचा मनोदय हा आहे, कारण एकाच दृष्टिक्षेपामध्ये जर तुमच्या समोर जर हे मी फॉर्म्युले ठेवले तर तुम्हाला रट्टा देऊन बिलकुल पाठ करण्याची गरज पडणार नाही. तर तुम्ही कंपॅरिझन करून आपोआप ते सर्व फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ते नेमके कशा पद्धतीने येतं, तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, इंग्रजीमध्ये मी कालच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुख्य काळ 3 आहेत. एक प्रेझेंट टेन्स, दुसरा पास्ट टेन्स आणि तिसरा फ्युचर टेन्स. ओके, 3 मुख्य काळ आहेत. प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात हेही सांगितलं होतं, जसं की सिंपल, परफेक्ट, कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस. हे प्रत्येकाचे 4 प्रकार झाले. म्हणजे मुख्य काळ 3 आणि प्रत्येकाचे 4 म्हणजे एकूण काळ किती व्हायला पाहिजे 12. म्हणजे ऑब्विसली आपले जे काही फॉर्म्युले आहेत ते सुद्धा किती व्हायला पाहिजेत 12. जसं की 1, 2, 3 आणि 4. ओके, हे 4 दोन्ही 8 आणि खाली 4 त्रिक 12. या 12 डब्यामध्ये आपल्याला 12 वेगवेगळ्या प्रकारचे काळ कळाले पाहिजे. आता कुठल्या डब्यामध्ये आपण कुठल्या काळाचा फॉर्म्युला दिलेला आहे हे जर बघायचं असेल तर अगोदर आपल्याला इकडल्या साईडनं बघायचं आणि नंतर वरच्या साईडनं बघायचं. आता उदाहरणार्थ मी इथं बोर्ड ठेवलेले, याच्यामधला हा जो फॉर्म्युला दिसेल तुम्हाला S प्लस हॅड प्लस P3 प्लस O, तर हा फॉर्म्युला कुठल्या काळाचा आहे. तर अगोदर इकडे बॅक यायचं, बॅकला काय दिलेलं आहे पास्ट आणि वर काय दिलेलं आहे परफेक्ट. म्हणजे ऑब्विसली हा जो फॉर्म्युला आहे हा कशाचा असेल, पास्ट परफेक्ट टेन्सचा असेल. ओके, आर यू क्लिअर, सर्वांना क्लिअर आहे. तर चला आपण फॉर्म्युले बघायला सुरुवात करू. तर तुम्हाला कालच जसं सांगितलं होतं की प्रत्येक काळाचे सिंपल टेन्स असतात, प्रत्येकाचे परफेक्ट असतात, प्रत्येकाचे कंटिन्युअस असतात आणि प्रत्येकाचे परफेक्ट कंटिन्युअस असतात. आता एक एक व्यवस्थितपणे आता समजून घ्या. बघा, आता सिंपल मध्ये आलेलो आहे आपण. म्हणजे सर्वप्रथम सिंपल प्रेझेंट टेन्स, नंतर सिंपल पास्ट टेन्स आणि या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला बघू. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला दुसरा तिसरा काहीच नसतो. त्याच्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट आलेला असतो, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप V1 म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि शेवटी काय आलेलं असतंय, ऑब्जेक्ट आलेलं असते. आता या एका फॉर्म्युल्याने एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सब्जेक्टही बदलणार नाही, ऑब्जेक्टही बदलणार नाही. कारण टेन्स कन्सिडर करण्यासाठी किंवा टेन्स चेंज करण्यासाठी या सब्जेक्टचा आणि ऑब्जेक्टच्या काळावर काही एक परिणाम होत नसतो. तर परिणाम हा फक्त कशाचा होत असतो, क्रियापदाचा. म्हणजे क्रियापदावरून काळ बदलत असतो, बाकी कर्ता आणि कर्म म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट याच्यावरून बदलत नसतो. तर लक्षात आलं तुम्हाला. S प्लस V1 प्लस O या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही जरी समजा तुम्हाला एखादं वाक्य दिसलं, कुठेही म्हणजे रस्त्यानं कुठे दिसणार आहे का, नाहीये, पुस्तकामध्ये जर दिसलं तर समजून चालायचं की दिलेल्या वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ओके, S प्लस V1 प्लस O. त्याच्यानंतर सिंपल पास्टचा फॉर्म्युला काय बदल नाही. बघा, S ला जशाला तसे, O ला जशाला तसे. काय बदललं का, मी अगोदरच सांगितलं, हा सब्जेक्ट बदलणार नाहीये, हा ऑब्जेक्ट बदलणार नाहीये, बदलणार आहेत फक्त वर्ब. तर या ठिकाणी सिंपल प्रेझेंट मध्ये V1 होतं, सिंपल पास्ट मध्ये V2 आहे. क्लिअर. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय असणार आहे, S प्लस V2 प्लस O. चला खाली येऊ सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. आता सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. आता काही जणांचा गैरसमज झाला असेल की सिंपल प्रेझेंट मध्ये V1, सिंपल पास्ट मध्ये V2, मग सिंपल फ्युचर मध्ये V3 असेल, पण तसं काही नसतं. तर सिंपल फ्युचर टेन्सचा क्लिअर फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट म्हणजे S प्लस शाल किंवा विल या दोन्हीपैकी एकच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. त्याच्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आणि ऑब्जेक्ट घ्यायचा. म्हणजे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर मध्ये फक्त शाल आणि विल वाढायला, बाकी जशाला तसं राहिलं. बरं, तिने याच्यावर एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला सब्जेक्ट आता कधी बदलणार आहे का, नाही. ऑब्जेक्ट कधी बदलणार आहे का, नाहीये. बदलणार ते फक्त सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद. तर लक्षात आलं तुम्हाला. हे 3 फॉर्म्युले जर व्यवस्थितपणे पाठ करून ध्यानात ठेवले तर बाकीचे फॉर्म्युले आपोआप कशा पद्धतीने ध्यानात राहतात. आता दुसरा जो सबप्रकार आहे त्याला परफेक्ट टेन्स म्हणतात. परफेक्ट याचा अर्थ पूर्ण, म्हणजे त्या काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे. मग वर्तमान काळात एखादी क्रिया पूर्ण झाली असेल तर त्याला प्रेझेंट परफेक्ट म्हणा. भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली होती असं जर असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स म्हणा. आणि भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असं जर म्हणायचं असेल तर त्याला फ्युचर परफेक्ट अशा पद्धतीने म्हणू शकतो. आता एक गोष्ट परफेक्ट टेन्सच्या बाबतीत परफेक्टली ध्यानात ठेवा, ज्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असतं. बघा, व्यवस्थित आहे का, मी बडबड करायलो, एवढी बडबड करून का सांगायलो तुम्हाला, कारण की हे जर नाही लक्षात आलं तर काहीच लक्षात राहणार नाही. जेव्हा जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असतंय त्यावेळेस डोळे झाकून समजायचं की दिलेल्या वाक्यामध्ये परफेक्ट टेन्स आहे. बघा, आता या ठिकाणी V3 आलेले, या ठिकाणी V3 आलेले,
आणि या ठिकाणी V3 आलेले, म्हणजे तीनही काळामध्ये परफेक्ट टेन्सच आहे. पण राहिला प्रश्न कुठला परफेक्ट आहे, कारण 3 परफेक्ट आहेत आपल्याकडे. एक प्रेझेंट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट आहे आणि फ्युचर परफेक्ट आहे. तर स्पेशल परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला काय करायचंय, त्या काळानुसार टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे, जे की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितले होते. टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद कुठले असतात, जसं की वर्तमान काळामध्ये टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद काय सांगितले होते मी, हॅव किंवा हॅज. भूतकाळामध्ये काय सांगितले होते, हॅड. आणि भविष्य काळामध्ये काय सांगितले होते, शाल हॅव किंवा विल हॅव. आता लक्षात ठेवा, हॅव आणि हॅज हे टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद असून याचा उपयोग फक्त आणि फक्त वर्तमान काळात करतात. म्हणजे हॅव आणि हॅज हे काय इंडिकेट करून द्याले तुम्हाला, की दिलेल्या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे. पण राहिला प्रश्न कुठला प्रेझेंट टेन्स आहे, तर V3 सांगायला तुम्हाला परफेक्ट टेन्स आहे. म्हणजे V3 वरून तो परफेक्ट आणि हॅव हॅज वरून तो प्रेझेंट, म्हणजेच दिलेल्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ओके, खालच्या काळामध्ये या बघा, या ठिकाणी सुद्धा V3 दिलेले. V3 दिलेले म्हणजे 100% परफेक्ट टेन्स आहे. पण राहिला प्रश्न कुठला परफेक्ट टेन्स आहे, तर त्याच्या अगोदरचं टू हॅवचं वर्ब बघा. या ठिकाणी टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद कुठलं आलेलं, हॅड. आणि हॅड हे टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद असून याचा उपयोग फक्त कुठं करतात, पास्ट टेन्स मध्ये करतात. म्हणजे हॅड वरून हा पास्ट टेन्स, V3 वरून हा परफेक्ट टेन्स, म्हणजेच या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स आहे. चला परत खाली आलो, इथं सुद्धा V3 चालेल, म्हणजे इथं सुद्धा परफेक्ट टेन्सच आहे. पण राहिला प्रश्न कुठला परफेक्ट, कारण प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर हे 3 परफेक्ट आहेत. त्याच्या अगोदर या, इथे शाल हॅव दिसायला, विल हॅव दिसायला, लगेच क्लिक झाला असेल तुम्हाला. शाल हॅव किंवा विल हॅव हे टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद असून यांचा सुद्धा उपयोग फक्त आणि फक्त फ्युचर टेन्स मध्ये केला जातो. म्हणजे शाल हॅव, विल हॅव इंडिकेट it is a future tense and V3 indicate it is a perfect tense. So in this sentence there is a future perfect tense. आलं लक्षात, shall have, will have वरून तो future आणि V3 वरून तो काय असं परफेक्ट, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊ आपण आता कंटिन्युअस टेन्स कडे. आता कंटिन्युअस म्हणजे चालू, त्या काळामध्ये एखादी क्रिया चालू आहे असं जर आपल्याला जर सांगायचं असेल तर अशा वेळेस आपण काय करत असतो, कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. जसं वर्तमान काळात एखादी क्रिया जर चालू असेल, उदाहरणार्थ राम आंबा खात आहे खाण्याची क्रिया चालू आहे, राम आंबा खात होता खाण्याची क्रिया चालू होती, राम आंबा खात असेल खाण्याची क्रिया चालू असेल. आता मी जसं तुम्हाला छाती ठोकून सांगितलं होतं की जर समजा दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर 100% परफेक्ट टेन्स असतो. अगदी तसंच एखाद्या वाक्यामध्ये जर क्रियापदाचं चौथं रूप आलं असेल, क्रियापदाचं चौथं रूप कसं असतं, जर समजा दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागला असेल तर त्याला काय म्हणतात, क्रियापदाचं चौथं रूप म्हणतात. तर अशाच पद्धतीने जर एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदाचं चौथं रूप आला असेल तर 100% समजायचं की दिलेल्या वाक्यामध्ये कुठला टेन्स आहे, कंटिन्युअस टेन्स आहे. पण राहिला प्रश्न कुठला कंटिन्युअस आहे, तर त्यासाठी त्याच्या अगोदर इथं आता टू बी चे सहाय्यकारी क्रियापद येत असतात. इथं परफेक्ट टेन्स मध्ये कशाचे आले होते, टू हॅव चे सहाय्यकारी क्रियापद आले होते. इथं कशाचे येणार आता, टू बी चे. कालच्याच पिरियड मध्ये मी सांगितलं तुम्हाला टू बी चे सहाय्यकारी क्रियापद कुठले आहेत, तर वर्तमान काळामध्ये वापरले जाणारे टू बी चे सहाय्यकारी क्रियापद आहेत एम, इज, आर. भूतकाळामध्ये वापरले जाणारे टू बी चे सहाय्यकारी क्रियापद कुठले आहेत, वॉज, वेअर. आणि भविष्य काळामध्ये म्हणजे फ्युचर टेन्स मध्ये वापरले जाणारे कुठले आहेत, शाल बी किंवा विल बी. म्हणजे एम, इज, आर हे प्रेझेंट टेन्स मध्ये, वॉज, वेअर हे पास्ट टेन्स मध्ये आणि शाल बी, विल बी हे फ्युचर टेन्स मध्ये. आता कसा ओळखायचा बघा, लक्षात ठेवा. एम, इज, आर म्हणलं की 100% टू बी चे सहाय्यकारी क्रियापद असून प्रेझेंट टेन्स आहेत, म्हणजे या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे. पण राहिला प्रश्न कुठला प्रेझेंट टेन्स आहे, इथं आपल्याला V4 दिसलं, म्हणजे V4 वरून तो कंटिन्युअस आहे, म्हणजे या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस आहे. इथं वॉज, वेअर हे टू बी चे सहाय्यकारी क्रियापद आले. वॉज, वेअर हे पास्ट टेन्स दर्शवतात, बरोबर आहे, म्हणजे भूतकाळ दर्शवतात. आणि V4 काय दर्शवतो, कंटिन्युअस, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. परत खाली येऊ आपण, शाल बी, विल बी हे सुद्धा टू बी चे सहाय्यकारी क्रियापद असून यांचा उपयोग फक्त भविष्य काळामध्ये म्हणजे फ्युचर टेन्स मध्ये करतात. म्हणजे शाल बी, विल बी वरून तो फ्युचर टेन्स आहे आणि V4 वरून तो कुठला टेन्स आहे, कंटिन्युअस, म्हणजे या वाक्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. ठीक आहे, आता शेवटचा आहे परफेक्ट आणि कंटिन्युअस. आता अगोदरच्या वेळेस तर 2 वेळा मी छाती टोकून सांगितलं होतं तुम्हाला, क्रियापदाचं तिसरं रूप दिसलं की 100% परफेक्ट समजा, क्रियापदाचं चौथं रूप दिसलं की 100% काय समजा, कंटिन्युअस समजा. म्हणजे परफेक्ट साठी V3, कंटिन्युअस साठी V4. आता दोन्ही तर इथे एकत्र झालेत, मग एकाच क्रियापदाच्या डोक्यावर वर 3 आणि खाली 4 लिहायचं का आपल्याला, असं तर काही शक्य होणार नाही. म्हणजे एकाच वर्बला तिसरं आणि चौथं रूप देता येत नाही. मग त्यासाठी नेमकी काय योजना केली ते बघू. आता या ठिकाणी V4 आलेले. आता V4 चा नियम जो सांगितला होता तोच लक्षात ठेवा. दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं चौथं रूप दिसलं की 100% समजायचं की दिलेल्या वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आहे, बरोबर आहे. पण आता इथे तिसरं रूप येणार नाही. मग या V4 च्या अगोदर एक शब्द आलेला असेल आणि तो आलेला असेल बिन. बिन हे सुद्धा टू बी चं तिसरं रूप आहे. बिन हे सुद्धा टू बी चं किती रूप आहे, तिसरं रूप आहे. म्हणजे या V4 वरून तो कंटिन्युअस टेन्स, या बिन वरून तो परफेक्ट टेन्स. आता राहिला प्रश्न कुठला परफेक्ट कंटिन्युअस,
तर इथं सुद्धा परत टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद वापरले जातात, जसे परफेक्ट टेन्स मध्ये वापरले जातात. म्हणजे 2 वेळा आपण काय करायलो, टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद वापरायलो. एक परफेक्ट मध्ये वापरायलो आणि परफेक्ट कंटिन्युअस. स्पेशल कंटिन्युअस मध्ये आपण कशाचे वापरलो, टू बी चे सहाय्यकारी क्रियापद वापरायलो. मी परत परत का सांगायलो, कारण विद्यार्थी जंबल करतात, इकडले वर्ड तिकडं तिकडले इकडं, अशा पद्धतीने करू नका. तर लक्षात ठेवा, हॅव हॅज हे टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद असून त्याचा उपयोग प्रेझेंट टेन्स मध्ये केला जातो. म्हणजेच दिलेल्या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे, बीन हे तिसरं रूप आहे म्हणजे परफेक्ट सुद्धा आहे, आणि व्ही4 हे चौथं रूप आहे म्हणजे कंटिन्युअस सुद्धा आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये प्रेझेंट, परफेक्ट, कंटिन्युअस टेन्स. ओके, इथं पण बघा हॅड हे टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद असून त्याचा उपयोग पास्ट टेन्स मध्ये केला जातो. म्हणजे याच्यावरून तो पास्ट टेन्स आहे. बिन वरून हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणजे हा परफेक्ट आहे, आणि व्ही4 वरून ते चौथं रूप म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे या वाक्यामध्ये पास्ट, परफेक्ट, कंटिन्युअस. हॅड पाचचं रूप, बिन तिसरं रूप म्हणजे परफेक्ट, व्ही4 म्हणजे चौथं रूप म्हणजे कंटिन्युअस. त्याच्यानंतर या ठिकाणी आलेलं आहे एस प्लस शॅल हॅव विल हॅव. शॅल हॅव विल हॅव हे सुद्धा टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये फ्युचर टेन्स असला पाहिजे. बिन आलेलं आहे म्हणजे तिसरं रूप आहे म्हणजे परफेक्ट पण असला पाहिजे. व्ही4 म्हणजे चौथं रूप आलेलं आहे म्हणजे साहजिकच कंटिन्युअस पण असला पाहिजे. म्हणजेच या वाक्यामध्ये फ्युचर, परफेक्ट, कंटिन्युअस टेन्स आहे. आता सारांश थोडक्यामध्ये सांगतो, लक्षात ठेवा. क्रियापदाचं फक्त तिसरं रूप दिसलं की 100% समजायचं तो परफेक्ट टेन्स आहे, आणि त्याच्या अगोदर त्या काळानुसार आलेल्या सहाय्यकारी क्रियापदावरून तो टेन्स ओळखायचा. आता इथे टू हॅवचे येत असतात. स्पेशल कंटिन्युअस टेन्स म्हटलं, स्पेशल का म्हणालो मी, कारण एकदा दोन्ही एकत्र येतात म्हणून. कंटिन्युअस टेन्स म्हणलं की क्रियापदाचं चौथं रूप, त्याच्या अगोदर त्या काळानुसार टू बीचे सहाय्यकारी क्रियापद. आणि परफेक्ट आणि कंटिन्युअस दोन्ही एकत्र जर झाले असतील तर कंटिन्युअस साठी चौथं रूप, आणि या परफेक्ट साठी बिन नावाचं तिसरं रूप वापरतो. आणि इथे सुद्धा त्या काळानुसार काळ ओळखण्यासाठी टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद आपण त्या ठिकाणी वापरत असतो. आता काय करायचं तुम्ही व्यवस्थितपणे, आता याचा एखादा स्क्रीनशॉट घ्यायचा, आपण आपल्या वहीवरती ते व्यवस्थित फॉर्म्युले लिहून बघायचे, आणि त्याच्यानुसार काय करायचं आपण याचा उपयोग करायचा. पॉज कर बरोबर.